देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिएल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखून, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखून, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल योत्तम प्रविशमवाचमवां प्रसुप्ता, संजीवयते किल दरस्वदाम्ना. अन्यांश हस्त चरण श्रवणत्वगानि, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय जय गोपीचित चोर प्रभु, जय जय माखन चोर. समचरण सरोजम जगननीत पाणी मंडन मंडना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैव लवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रं, खलानीश वादापनुदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ईश्वरा
चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती विठाला 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 देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला भंग ज्ञानियाचे ज्ञानी साधकाचे मायबाप वैष्णवाचे मुकुटमणी अलंकापुरी निवासी असे असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आज आपण या कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. खरं म्हणलं तर हे आपलं मागच्या जन्मीचंच पुण्य आहे, कारण इथं प्रत्येकाला येण्याची संधी मिळत नाही. जसे की जिंदगी में सपने हर कोई सजाता है, काय तर जिंदगी में सपने हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता वही है जिसे हमारे भगवान बुलाते हैं. इथं जे आले ना त्यांना माझ्या भगवान नाही बोलवले. असो या महान यज्ञाच्या सप्ताहाच्या निमित्ताने आजचा निवडलेला अभंग हा नंबर आहे. नियमानुसार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन करावं, दुसऱ्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं, तिसऱ्या दिवशी संतांचं वर्णन करावं, चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी कुठलाही अभंग घेतला तरीही चालेल. काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा व काल्याच्या दिवशी गोकुळी अभंग घ्यावा. या नियमानुसार आजचा घेतलेला अभंग हा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. ज्ञानोबा अभंगामध्ये भक्ताचं व नामाचं महत्व स्पष्ट करत असतात. विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात तो ज्ञानोबा अभंगामध्ये तर ऐका. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. ज्ञानोबा अभंगामध्ये म्हणतात आपण जर त्या भगवंताच्या दारामध्ये क्षणभर जरी उभे राहिलो तर आपल्याला चारही मुक्त्या प्राप्त होतात. किती बोलत चला, किती? चारही मुक्त्या प्राप्त होतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चार मुक्त्या कोणत्या, तर ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. परंतु त्या अगोदर आपण त्या भगवंताच्या दारामध्ये जाऊन फक्त उभं राहून चालेल का? हो चालेल का? तर नाही. त्या हाताने भगवंताचं मुखाने भगवंताचं नाव व हाताने टाळी वाजलीच पाहिजे. मग ज्ञानोबा काय म्हणतात तर आपण जर का त्या भगवंताच्या दारामध्ये क्षणभर जरी उभे राहिलो तर आपल्याला चारही मुक्त्या प्राप्त होतात. आणि आपण जर त्या भगवंताचं या मुखाने नामस्मरण केलं तर आपल्या पुण्याची गणना स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा करणं अशक्य. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग एक साधक ज्ञानोबांकडे आला आणि म्हणू लागला की तुम्ही म्हणता त्या भगवंताचं नामस्मरण करा, ते देवाचे गोडवे का, परंतु आम्हाला काही मुलं बाळ आहेत की नाही, संसार आहे आम्हाला आमचा, आम्ही संसार सोडून देवाचं नाव घ्यायचं का? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणाले असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. त्यावेळेस ज्ञानोबा म्हणाले तुम्ही संसारात राहून देखील नामस्मरण करू शकता, याला वेदाने शास्त्राने देखील सहमती दिलेली आहे. असं मी नाही म्हणत, तर व्यासांनी सांगितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा द्वारकेचा राणा पांडवा घडी. हा झाला भंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या म्हणजे सांगायचं म्हटलं तर ह्या झाल्या आजच्या ठळक ठळक बातम्या. विठाला महाराज कीर्तन गोड असतं, मग कीर्तनात बसलेली माणसं सुद्धा तितकीच गोड पाहिजेत. आता तुम्ही गोड आहात असं मला वाटण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. कीर्तनात बसल्याच्या नंतर नेहमी 3 नियम पाळायचे. त्यातला पहिला नियम असा आहे की कीर्तनात बसल्याच्या नंतर ताट बसायचे, कुबड काढून पाय पसरून चप्पल घालून अजिबात बसायचं नाही. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम असा आहे की कीर्तनात बसल्याच्या नंतर नेहमी ताट बसावं. आपण खूप सुंदर मातीत जन्माला आलोय, एवढ्या सुंदर एवढ्या पवित्र मातीत आपला जन्म झालाय. संतांनी सुद्धा सांगितले पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे
हसरी पाहिजेत. मला सांगा देणारा कोण आहे? तर देव. घेणारा कोण? देव. मग तुम्हाला काही काळजी करायची गरज, टेन्शन घ्यायची गरज, मी सांगते ते ऐकायची गरज. हुशार नाही म्हणता महाराज, ही दुनिया अशीच आहे. जे कर म्हणेन ते करणार नाही आणि जे करू नको म्हणेन ते केल्याशिवाय राहणार नाही. जिथे बोल म्हणेन तिथे बोलणार नाही आणि जिथे बोलू नको म्हणेन तिथे बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, कीर्तनात बसल्याच्या नंतर मुखाने टाळी आणि हाताने नामस्मरण करायचं, बरोबर का? तर नाही, मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल बरं. आता मला सांगा माता माऊल्यांनो, तुम्ही कुठल्याही सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता की नाही? करता ना? मग मला सांगा, तुम्ही तुमच्यासाठी केलेली पोळी केवढी असते? इमानदारीने सांगायचं, केवढी असते? तर ताटभर. आणि देवासाठी केलेली केवढी असते महिला मंडळ? तर एवढी. पण तुम्ही कधी विचार केलाय का की देव केवढा आहे? अरे आपण मंदिरात पाहतो तेवढाही देव नाही, देव घरात पुजतो तेवढाही देव नाही, आपण कल्पनाही करू शकत नाही एवढा मोठा विशाल तो देव आहे. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं व रुक्मिणी मातेचं लग्न जमलं, त्यावेळेस पत्रिका वाटण्याचं काम एका अशा व्यक्तीकडे दिलं होतं की तो व्यक्ती भगवंतावर आधीच विसरला होता. आता असा कोण? तर ज्यांचं अखंड शेंडी हलवून नारायण नारायण असं भजन सुरू असतं. नारायण नारायण नारदजी. आता नारदजीने पहिली पत्रिका दिली महासागराला. आता प्रॅक्टिकली विचार करा. असं नाही तर भौगोलिकाच्या दृष्टिकोनातून पाहायचं म्हटलं तर पृथ्वीवरती 71% पाणी आणि 21% जमीन आहे. मग मला आता तुम्ही सांगा, एवढा मोठा विशाल महासागर एवढ्या द्वारकेत मावणार होता का? हो, मावणार होता का? तर शक्यच नाही. परंतु अशक्यही नाही, कारण तिथे भगवंत आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. त्या भगवंताकडे काहीच अशक्य नाही. वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता. राहिलो आता मग कुठे, राहिलो आता मग कुठे, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता. राहिलो अनाथे मग कोठे, राहिलो
शकत नाही. मग त्या भगवंताने काय केलं? अरे त्या भगवंताच्या डोक्याचा केस तरी दिसतो, परंतु भगवंताने हाताचा एक केस उपटला आणि त्या अर्ध्या केसामध्ये अख्खा महासागर मावला. मग आता मला तुम्हीच सांगा, एवढा मोठा विशाल देव आहे, मग तुमची एवढी एवढी पुळी कोणाच्या नाकात घालायची का? एवढा मोठा विशाल देव असताना देखील त्याचे नामस्मरण करणं आपल्या जीवावरती येते. बघा, एक दृष्टांत सांगून जाईल. एकदा तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजन करण्यासाठी गेले. भजन करण्यासाठी गेल्याच्या नंतर तुकोबरायांकडे एक व्यक्ती आला आणि तो व्यक्ती तुकोबरायांना म्हणू लागला, महाराज काहीही करा परंतु मला देव भेटला पाहिजे. त्यावेळेस तुकोबराय म्हणाले, काय काय मिळतं तुझ्या दुकानात? त्यावेळेस तो म्हणाला, खसखशीपासून ते साखरेपर्यंत सर्व काही मिळतं. त्यावेळेस तुकोबराय म्हणाले, तुझ्या दुकानात कायफळ आहे का? तो म्हणाला, हो आहे ना. तुकोबराय म्हणाले, मायफळ आहे का? तो म्हणाला, हो मायफळी आहे. तुकोबराय म्हणाले, जायफळ आहे का? तो म्हणाला, जायफळी आहे. महाराज म्हणाले, मिरे आहेत का? तो म्हणाला, मिरेही आहेत. तुकोबराय म्हणाले, जिरे आहेत का? तो म्हणाला, जिरेही आहेत. तुकोबराय म्हणाले, हिंग आहे का? तो म्हणाला, हिंगही आहे. मग शेवटी तुकोबराय म्हणाले, अरे वेड्या, तिथेच तर देव आहे. त्या व्यक्तीचं डोकंच काम करायचं बंद पडलं. तो व्यक्ती म्हणाला, महाराज किराणा दुकानात देव कसं काय? त्यावेळेस तुकोबराय म्हणाले, अरे वेड्या, कायफळ म्हणजे ते कायफळ नाही, तर कायफळ म्हणजे हे कायारूपी शरीर आहे आणि हे जायफळ म्हणून जाणार आहे आणि हे जे शरीर आहे ते या मायारूपी संसारात गुंतलेलं आहे. म्हणून मायारूपी शरीरात, मायारूपी संसारातून आपल्याला एक ना एक दिवस बाहेर पडायचं आहे. आता मिरे म्हणजे अहंकार. आपण सारखं म्हणत नाही का, माझ्यासारखा डॉक्टर नाही, माझ्यासारखा कीर्तनकार नाही. हा झाला अहंकार. हा अहंकार ज्या दिवशी जिरे म्हणून जिरून जाणार आहे त्या दिवशी आपण देव झाल्याशिवाय राहणार नाही. अहंकार झाला तुका म्हणे देव, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि हिंग म्हणजे देव. मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून सांगायचं एवढंच आहे की त्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. बघा, जसं की आपल्या शरीराला जेवणाची गरज आहे ना, त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याला भजनाची गरज आहे. जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे ही आत्मा के लिए भजन की आवश्यकता है. मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून सांगायचं एवढंच आहे की शरीराला जशी जेवणाची गरज आहे त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याला भजनाची गरज आहे. बघा, एक तत्व नामाच्या साधनाला द्वैताची बाधा बाधत नाही, परंतु आपलं कसं आहे, लोक काय करतात, वार बदलला की देव बदलतात, परंतु अशी भक्ती काहीच कामाची नाही. सोमवार आला की शंकराची भक्ती, जटाटवी गज्ज्वल प्रवाह पावित्वले गले वलंब्य लंबितं जगतुंग मालिक टमटमटमटमटी नागवर्तवयन टकार चंद्र तांडवं तरुण शिव शिवम. सोमवार गेला की शंकरही गेले. मंगळवारी देवीची भक्ती, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मोहामय्या दुर्मरणाला वनी, मोहामय्या दुर्मरणाला वनी. गीतनामाची करावया धारणी, गीतनामाची करावया धारणी. भक्ताला बोली तू भावची निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागिना, आईचा जोगवा जोगवा मागिना, जोगवा जोगवा मागिना, आईचा जोगवा जोगवा मागिना. मंगळवार गेला की देवीही गेली मंगळाला. बुधवारी विठ्ठलाची भक्ती, विठ्ठल माझा 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 विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
पुन्हा देवीची भक्ती. पुन्हा शुक्रवार गेला की मग आला शनिवार. शनिवार सोमवाग प्रेम नगरावले सावधोनी भजनी नागा देव करा कैवारी हे माझा हे माझा मनाली दिवाळी मनाली दिवाळी मनाली दिवाळी मनाली दिवाळी मनाली दिवाळी रविवार गेला की पुन्हा आला सोमवार. परंतु अशी भक्ती काहीच कामाची नाही. जे मिनिटा मिनिटाला देव बदलतात त्यांना काहीच साधन नाही. बघा एकदा एक हिंदूचा भक्त आणि एक मुस्लिमचा भक्त, आता दोघेही भक्तच आहेत आणि दोघेही जहाजीतूनच प्रवास करत होते. प्रवास करत असताना समुद्राची एक मोठी लाट आली आणि ती जहाज पलटी झाली. आता जहाज पलटी झाल्याच्या नंतर त्या दोघांवर देखील खूप मोठं संकट आलं. मग जो मुस्लिमचा भक्त होता तो त्याच्या अल्लाचा धावा करू लागला, अल्ला मुझे बचाव, अल्ला मुझे बचाव. आणि आपलं जे होतं हिंदूचं, त्याने तेवढ्याच गोंधळामध्ये विचार केला की आपले किती देव आहेत, किती तर 33 कोटी. त्यांनी 33 कोटी देवांपैकी विघ्नहर्ता गणेशाचा धावा सुरू केला. गान चतुराय गान प्राणाय गान अंतरात्मने, गान चतुराय गान प्राणाय गान अंतरात्मने. गणेशाचा धावा सुरू केला. गणपती बाप्पा निघाले. तेवढ्यात हा म्हणाला, याला याचंच पोट झेपे ना, आपल्याला कधी वाचणार, ह्याच्यापेक्षा याचा बाप बरा. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण, तर भगवान शंकर. यांनी भगवान शंकराचा धावा सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर निघाले. तेवढ्यात पार्वती माता म्हणाले, कुठं? भगवान शंकर म्हणाले, अगं माझा भक्त बुडतोय, तो माझा धावा करतोय, मला त्याला वाचवायला जावं लागेल. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या, नीट बघा, हे गिराईक तुमचं नसून तुमच्या मित्राचं आहे. ह्याने काय केलं, शंकर निघूस तर लगेच मंत्र चेंज केला. तो म्हणला, ह्या भोळे बाबापेक्षा याचा मित्र बरा. आता शंकराचा मित्र कोण, तर भगवान विष्णू. याने भगवान विष्णूचा धावा सुरू केला. भगवान विष्णू येईपर्यंत हा तिथेच मेला. परंतु जो अल्लाचा भक्त होता त्याचा अल्ला आला बी, त्याला घेऊन गेला बी, आपला हा इथेच मेला बी. मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून सांगायचं एवढंच आहे की एक तत्व नामाच्या साधनाला द्वैताची बाधा बांधत नाही. जोपर्यंत आपल्याकडे अशा वासना आहेत तोपर्यंत आपण देवाकडे जाऊ शकत नाही, देवही आपल्याकडे येऊ शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की देवाने आपल्याकडे यावं किंवा आपण देवाकडे जावं, तर त्याच्यासाठी मोह माया वासना या गोष्टींना दूरच ठेवावं लागेल. आता भक्त कसे असतात, तर भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेल्या आशा पाश निवारोनी. भक्ती एवढी सोपी नाही, परंतु करायला गेलो तर तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येथे. हे शहाण्या माणसाचं काम नाही, हे वेड्या माणसाचं काम नाही, तर हे शहाण्या माणसाचं काम आहे. आता शहाणा कोण, की ज्याला कळलं की मी कशासाठी जन्माला आले, तो शहाणा. शहाण्या माणसाला दुःख नकोय, ते कायमचं नकोय, आणि आनंद मात्र पाहिजे. मग ज्ञानोपराय सांगतात की तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताच्या दारामध्ये उभं राहा. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं. अभंगाचं प्रथम चरण. देवाची द्वारे सोन्याचा दीपक, देवाची द्वारी उभा क्षणवारे, देवाची द्वारी उभा क्षणवारी, देवाची द्वारी उभा क्षणवारी.
समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता मुक्ती म्हणजे आपण देवाच्या जवळ जाणं म्हणजे समीपता मुक्ती प्राप्त होणं. देवाचं स्वरूप आपल्याला प्राप्त होणं म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त होणं. आपण देवाच्या लोकांमध्ये जाणं म्हणजे सलोकता मुक्ती प्राप्त होणं आणि आपण स्वतःच देव होणं म्हणजे सायुज्यता मुक्ती प्राप्त होणं. तेने मुक्ती चारी साधी येल्या. आता बरं त्या भगवंताच्या दारामध्ये फक्त उभं राहून चालेल का? हो चालेल का? तर नाही. सोपं करून सांगते, फक्त कीर्तनाला येऊन जमेल का? तर नाही. कीर्तनाला आल्याच्या नंतर त्या भगवंताचं नामस्मरण आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. आता बोलता बोलता विषय निघालाय म्हणून मी तुम्हाला टाळ्या वाजवण्याचे ऑफर सांगून जाईन. बघा, एका वर्षात जर 1000 टाळ्या वाजवल्या तर बीपी वाढत नाही. एका वर्षात जर 2000 टाळ्या वाजवल्या तर शुगर होत नाही. एका वर्षात जर 3000 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि आता लास्ट, एका वर्षात जर तुम्ही 4000 टाळ्या वाजवल्या तर तुम्ही जागेवरच गचकता. म्हणून थोड्याच वाजवा परंतु प्रेमाने वाजवा. आता काही लोकांना मंदिरात जायची खूप घाई झाली. बघा, लोक काय म्हणतात, देव जिथे असेल तिथे असेल परंतु आमचा हात त्या भगवंताच्या चरणाशी लागला पाहिजे. शंकराचार्य खूप सुंदर वर्णन करतात. बघा, करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनिवेशयंतम तटस्य पत्रस्य फुटे शयानम बालमुकुंदम मनसा स्मरामी. आता याचा अर्थ तुम्हाला सांगून जाईल. बघा, कर म्हणजे भगवंताचे हात आणि पद म्हणजे भगवंताचं चरण. करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनिवेशयंतम. तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण घ्या. मग काय होईल तर तटस्य पत्रस्य फुटे शयानम बालमुकुंदम मनसा स्मरामी. तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण कसं तर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही घ्या. या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करण्याचं काम त्या भगवंताच्या हातामध्ये आहे. बघा, आता त्या भगवंताच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे जे पाहिजे ते भेटतं. माता माऊल्यांना, तुमची मुलं सात्विक जन्माला येण्यासाठी तुमच्या घरी परमार्थ असणं हा फार गरजेचं आहे. बघा, कारण स्त्री ही कुटुंबाची वुमन असते. द लेडीज अँड वुमन मॅनेजर. स्त्री ही कुटुंबाची मॅनेजर असते. म्हणून तुम्हाला वाटत असेल की आमच्या पोटी सात्विक लेकर जन्माला यावी तर त्यासाठी तुम्ही रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भामध्ये लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. काय तर रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भामध्ये लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तेव्हाच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. मुळात एवढी सुंदर लेकर जन्माला येतील. पण कधी तर घरात परमार्थ असेल तर, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर फुकट येत नाही. अरे माझ्या मासाहेब जिजाऊंनी ज्यावेळेस त्यांना कळालं की माझ्या गर्भामध्ये मुलगा आहे तेव्हापासून त्यांनी महाभारत रामायण वाचायला सुरू केलं. आणि आज त्याच आईची पुण्याई फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बाबा
बापाचा 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 बाप बघ शुभा जन्मला तो बापाचा बाप बघ शुभा जन्मला बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला गिरची करी गिरता परी लहरी बाप्पा गजा गिरची करी गिरता परी लहरी बाप्पा गजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा 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 अरे काय संस्कार केले होते माझ्या मासाहेब जिजाऊनी बघा छत्रपती शिवाजी महाराज आपण कोणत्या जगात जन्माला आलो याच्यावर आपलं श्रेष्ठत्व नसतं आपण कोणत्या जातीत जन्माला आलो याच्यावरही आपलं श्रेष्ठत्व नसतं परंतु आपल्या हृदयामध्ये असलेल्या हिमतीवर मात्र आपलं श्रेष्ठत्व असतं बघा छत्रपती शिवाजी महाराजांकडे एका जातीचे लोक नव्हते तर अनेक जातीचे वेगवेगळ्या समाजाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली परंतु माणसं जातीवर निवडली नाही तर जेवढी होती तेवढी सगळी गोळा केली आणि स्वराज्याची निर्मिती केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं कोणाला तर ऐका अरे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव बाजी काय तर 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव बाजी 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी 1.5 तासात दुश्मनाच्या सैन्याला गडद पाडतो त्याचं नाव धनाजी हात तुटला तरी ही मातीसाठी लढत राहतो त्याचं नाव तानाजी वाघाचा जबडा फाडून त्याचे दात मोजतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून तो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 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 शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हर हर असे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवरती केले पाहिजे आताचे संस्कार कसे तर बघा पाववाल्याची घंटी वाजली की ते लेकरू डोळे चोळत चोळत बाहेर येतं परंतु पहिल्या मराठ्यांमधला आणि आताच्या मराठ्यांमधला फरक मी तुम्हाला सांगून जाईल बघा पहिले मराठी लवकर उठे आणि लढायला सुटे काय तर पहिले मराठी लवकर उठे आणि लढायला सुटे आणि आताचे मराठी उशिरा उठे आणि पोरी माग सुटे थोबाड फुटे पण तिचे ना हटे हे आताचे संस्कार आहेत महाराज अरे काय संस्कार केले होते माझ्या मासाहेब जिजाऊनी तर बघा असो मला तुम्हाला सांगायचं एवढंच तुम्ही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार करा देवाने आपल्याला एवढा सुंदर चान्स दिलाय म्हणून या संधीचं सोनं करून घ्या कारण हा गेलेला नरदेह तुम्हाला पुन्हा मिळणार नाही पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भाया पुनर्मही यात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा गेलेली बायको तुम्हाला परत मिळेल गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल गेलेला मित्र पुन्हा मिळेल पण माझी एक गोष्ट काळजावर लिहून ठेवा लाईफ इज नॉट वन्स मोर अरे तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरी 1 मिनिटाचं आयुष्य सुद्धा तुम्हाला शिल्लक मिळणार नाही म्हणून तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा आता बघा 18 वर्षामध्ये आपल्याला जेवढे सौंदर्य असते तेवढे 80-85 मध्ये नसते 18 वर्षामध्ये असताना आपण 20 वेळेस आरशा समोर जाऊन चक्र मारतो पण म्हातारपणी आपल्याला आरशा पुढे जायची सुद्धा इच्छा होत नाही मी तर कधी कधी विचार करत असते की मी म्हातारी झाल्यावर कशी दिसेल विनोदाचा भाग सोडून द्या मला तुम्हाला सगळ्या गोष्टीतून सांगायचं एवढंच आहे की त्या भगवंताने आपल्याला एवढा सुंदर चान्स दिला एवढं सुंदर आयुष्य दिले एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य हे आईस्क्रीम सारखं आहे ते टेस्ट केलं तरीही वितळत आणि वेस्ट केलं तरीही वितळत म्हणून चांगले कर्म करत चला कारण चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबारांच्या गाथेप्रमाणे असते कुणी तिला कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती तरुण जाते म्हणून तुम्ही चांगले कर्म करा त्या भगवंताने आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय या देहाने त्या भगवंताचं नामस्मरण देवे दिला देह भजना गोमटा
सोनं करून घ्या, एवढं सुंदर जीवन जगा. रे काही जगणं सुंदर होतं माझ्या राजाचं. ऐका, माझ्या राजावर विरोधी करणाऱ्या लोकांचा सुद्धा तेवढाच विश्वास होता. विश्वास हा शब्द किती छोटा आहे, वाचायला सेकंड लागतो, विचार करायला मिनिट लागतो, परंतु सिद्ध करायला पूर्ण आयुष्य लागतं. अरे एवढा विश्वास होता माझ्या राजावर. ऐका, एक दिवस शाहिस्ता खानाची बहीण शाहिस्ता खानाकडे रडत रडत आली आणि म्हणू लागली, भैया सुनते हो क्या? त्यावेळेस शाहिस्ता खान म्हणाला, क्या हुआ बहना? भैया मेरी बच्ची मुझे बहुत देर से कहीं दिखाई नहीं दे रही. त्यावेळेस शाहिस्ता खान म्हणाला, बहना देखो इधर ही कहीं बाहर खेल रही होगी. त्यावेळेस शाहिस्ता खानाची बहन म्हणाली, नहीं भैया मैंने उसे हर जगह ढूंढा लेकिन वो मुझे कहीं दिखाई नहीं दे रही. त्यावेळेस ती म्हणाली, कुछ देर पहले शिवाजी के लोग आए थे, निश्चित उन्होंने ही मेरी बच्ची को उठाया होगा. त्यावेळेस शाहिस्ता खान हसला. माझ्या राजाने शाहिस्ता खानाची 3 बोटे कापली होती, तरी सुद्धा शाहिस्ता खान म्हणतो, अगं वेडे, तसं छत्रपती शिवाजीचे मावळे तुझ्या पुरीला घेऊन जाणारच नाही याची गॅरंटी मला आहे. पण जरी नेले असेल तर एवढं लक्षात असू दे, स्वतःच्या पोटच्या लेकीसारखं जपीन तो शिवाजी. एवढा विश्वास मला त्या शिवाजीवर आहे. अरे एवढा विश्वास होता विरोधी लोकांचा सुद्धा माझ्या राजावर. एवढं जगणं सुंदर होतं. आता प्रत्येकाने म्हणायचे बरं का, पुन्हा एकदा सांगते, प्रत्येकाने म्हणायचे, पुन्हा एकदा सांगते, प्रत्येकाने म्हणायचे, महाराज गणपती गजाशिवपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. अरे म्हणून असे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवरती केले पाहिजे. आता हे संस्कार कोणी दिले तर मासाहेब जिजाऊंनी दिले. म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. अरे आपण आपल्या आई वडिलांना एवढं काही बरं वाईट बोलून जातो, एकदाही विचार करत नाही की आपण कोणाला बोलतोय, काय बोलतोय. माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, जिभेला झालेली जखम ही बरी होऊ शकते, परंतु जिभेमुळे झालेली जखम ही बरी होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती प्रेम करत नाही, करतात ना, पण कधी तर लग्नाच्या अगोदर एकदा का ती घरात आली की पोरं अशी वेडी होतात. अरे 22 वर्षाच्या पोराला आपली आई सोडता दुसरी बाई दिसत नव्हती. आज तेच पोरगं त्या आई समोर म्हणते, आई कुठे गेली ग ती? वारे जमाना तेरी हद हो गई, बीती हमदर्द माँ सरदर्द हो गई, बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे आज वो तेरी मोहताज हो गई. वो कल की आई छोकरी सर का ताज हो गई, बीवी के सामने मारत हो गई, मारत हो गई. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपल्या पोरांना आपल्या म्हातारपणी आपल्याला भाकर द्यावी, तर यासाठी मरेपर्यंत 7 बारात पोराच्या नावावर करू नका, नाहीतर मग लटकते नाही ना. हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येऊ नये म्हणून प्रत्येक मायबापानं आपल्या पोरासाठी संपत्ती नका कमवू, तर संस्कार कमवा. कारण जगातला सर्वात महाग दागिना म्हणजे संस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल असो. मला तुम्हाला या भागातून सांगायचं एवढंच आहे की तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा. आता भगवंताचं नावच काय तर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ. आता हे ज्ञानोबा त्यांच्या भाषेत सांगतात की तुम्ही जर का त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या पुण्याची गणना स्वतः त्या भगवान परमात्म्याला सुद्धा करणं अशक्य होईल. अभंगाचा द्वितीय चरण. हरि मोगे माना
भेदाव म्हणून सांगता येत नाही. संत रामदास स्वामी वर्णन करतात. सावधान शब्द तुम्ही ऐकलाय ना? ऐकलाय का कधी? डोक्यावरही पडला अक्षताच्या स्वरूपात. हा शब्द ऐकणारा माणूस बेसावध असतो, डोक्यावर चढलेला असतो. परंतु या टाइमाला माणसाने सावध असायला पाहिजे. तर बघा काय म्हणतात रामदास स्वामी. तर सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. संत रामदास स्वामी सांगतात की तुम्ही सावध व्हा. कारण 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. सावध सावधान वाचे वदनारायण. 30 वर्षाच्या नंतर तुम्हाला प्रपंच असतो. मग मुलं, बाळ, बायको, घरातील सर्व व्यक्तीही तुमच्यावर अवलंबून असतात. म्हणून परमार्थ काय होत नाही. 30 वर्ष होत 40 वर्ष झाली, पुढे 40 आली, डोळ्यात भुरक पडली, कैसा दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. 40 वर्षामध्ये डोळ्यांना चष्मा लागतो, काही दिसत नाही. म्हणून आताच ठरवायचे या डोळ्यांनी चांगलं बघायचे की बाई पुढे 50 फार अवघड आहे. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्याची माता रामनती. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. सावध सावधान वाचे वदनारायण. 50 वर्षामध्ये दात खायला लागतात. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. म्हणून आत्ताच काय खायचे ते खाऊन घ्यायचे. पुढे 50 फार अवघड आहे. 50 वर्षामध्ये काळे केस पांढरे होतात. परंतु आताची पिढी फार हुशार आहे. डाय करून ते पांढरे केस काळे करतात. परंतु तुम्ही कितीही डाय करा, तुमचं 15 दिवसाचं प्रकरण उघडं पडतं. पुढे 60 वर्ष 60-20 मिळून 80, मग तो झालं अपयशी. पाणवीन मचली दयशी, जीव होतो कासावीशी. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. सावध सावधान वाचे वदनारायण. मग पुढे मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता थोडा संबंध. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. सावध सावधान वाचे वदनारायण. मग घरातील सर्व व्यक्ती काय म्हणतात की आता थोडा संबंध. ही 90 वाल्याची परिस्थिती आहे. पुढे 1 शतक पूर्ण झाला, आला तसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदनारायण, काळाचे भय हे काहीतरी करारे साधन. सावध सावधान वाचे वदनारायण. म्हणून तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा. बघा मौलिक ज्ञानोबरांनी या समाजाकरता खूप काही केले. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिला, अमृतानुभवनासारखे अनेक महान ग्रंथ दिले, चांदेव 65 हा ग्रंथ दिला. परंतु ज्यावेळेस माऊलींना त्यांच्या जीवनातील खंत विचारली त्यावेळेस माऊलींनी सांगितलं की मी समाजाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिला, अमृतानुभवनासारखे अनेक महान ग्रंथ दिले, परंतु हे सर्व सुख पाहण्याकरता माझी आई रुक्मिणी माता आणि वडील विठ्ठलपंत जर जिवंत असते तर मला आणखी आनंद झाला असता. कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बघा मी तुम्हाला 3 गोष्टी सांगून जाईन. जीवनामध्ये तुम्ही तुमच्या कलेचा कधी अभिमान करू नका. कलेचा, सौंदर्याचा आणि संपत्तीचा अभिमान कधी करू नका. कारण संपत्ती आज आहे तर
उद्या नाही. माझी राजकीय मंडळींना विनंती आहे, तुम्हाला बोलण्याचा माझा अधिकार नाही, परंतु तुम्हाला जी सत्ता दिली ना तो समाजाने दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही त्या संपत्तीचा गैरवापर करू नका. कारण हा समाज असा आहे, गल्लीतल्या माणसाला दिल्लीत नेऊन सोडतो आणि दिल्लीतल्या माणसाला सुद्धा गल्लीत आणतो. म्हणून तुम्ही तुमच्या संपत्तीचा, सौंदर्याचा आणि कलेचा अभिमान कधी करू नका. इथं कोणाचं कोणा वाचून राहत नाही. पूर्वीचे लोक काय म्हणायचे, इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर भारत देशाचं काय होईल, पण इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर सोनिया गांधी आल्याच ना, त्या गेल्याच्या नंतर मोदी साहेब आलेच ना, उद्या ते गेल्याच्या नंतर कोण ना कोणतरी येणार आहे. मला सांगायचं एवढंच आहे की कुणा वाचून कुणाचं राहत नाही. बघा, एक व्यक्ती स्मशानातून खाकीचे कपडे घालून चालत होता, तर त्यावेळेस त्याचा खाकीचे कपडे घालून चालत होता, त्यावेळेस त्या भिंतीवर लिहिलेलं होतं, अरे एक दिन निकले सैर करने मन में कहीं अरमान थे, हर तरफ हरियाली थी तो एक तरफ स्मशान थे, पैर के नीचे चुभी हड्डी के बथान थे, चलने वाले चल समझकर हम भी कभी इंसान थे. ते हडूक बोललं, अरे वेड्या, मी पण तुझ्यासारखा दिवसातून 4-4 कपडे बदलून मिरवायचं, परंतु शेवटी माझी देखील मातीच झाली. तुम्ही 50 कोटीचा बंगला घ्या किंवा 50 लाखाचा फ्लॅट घ्या, तुमचा शेवटचा मुक्काम हा स्मशानभूमीतच आहे. आता बघा, कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी सुद्धा त्याला कुठं जाळतात, तर स्मशानभूमीतच जाळतात. तो जर खूपच श्रीमंत असेल तर त्याला जाळण्याकरता चंदनाचे लाकडे आणतात. तो जर खूपच श्रीमंत असेल तर त्याच्या अंगावरती तूप टाकतात, परंतु त्याला जाळतातच. म्हणून जीवनामध्ये कधी कलेचा, संपत्तीचा आणि सौंदर्याचा अभिमान करू नका. आता वारकरी नियमाप्रमाणे आपण त्या भगवंताचं नामस्मरण करू. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
गुकरी वेदशास्त्र भारी बाई असता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले तुम्ही संसारात राहून देखील त्या भगवंताचं नामस्मरण करू शकता. याला वेदांनी शास्त्राने देखील सहमती दिलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात हे मी नाही तर व्यास म्हणतात अभंगाचं ज्ञानदेव मने व्यासाची या तुना ज्ञानदेव मने व्यासाची या तुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांची चरणी अर्पण करते. तसेच ज्यांच्यामुळे या नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे हरिभक्त परायण साध्वी सोनाल दिदी करपे यांच्या चरणी मी नतमस्तक होते. व तसेच हरिभक्त परायण मृदुंगाचार्य मृदुंग मणी मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुधीर पाटील यांचे देखील मी चरणी नतमस्तक होते. सो भागवताचार्य आणि तताई महाराज सुधीर पाटील यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते. व ज्यांच्यामुळे मला इथे सेवा मिळाली असे असणारे भागवत महाराज फुके यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते. तसेच मृदुंगाचार्य कृष्णा महाराज गाडगे यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते. शिवा महाराज यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते. तुम्ही सर्व टाळकरी असताना नाद ब्रह्म मुलांची वारकरी शिक्षण संस्था तुमचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते. आता ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं